हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे संपूर्ण 5 युनिटचे जे काही इम्पॉर्टंट थेरीचे पॉइंट्स आहेत आणि जे काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमरिकल्स आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पाहूयात स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या युनिट नंबर 1 चे महत्त्वाचे टॉपिक्स. ठीक आहे. जसजसं मी टॉपिक्स दाखवतोय त्या पद्धतीने तुम्ही ते नोट डाऊन करत चला. फार जास्त तसं पाहायला गेलं तर सॉम मध्ये फार जास्त थेरी नाहीये, पण जी काही प्रत्येक युनिटमध्ये थोडी थोडी थेरी आहे ती सगळीच थेरी जवळपास रिपीटेड आहे. संपूर्ण थेरी रिपीटेड आहे. तर थेरी व्यवस्थित करा. कमीत कमी 15 ते 20 मार्कांची थेरी येणारच. बाकीचे 50 ते 55 मार्काचे न्यूमरिकल्सच येणार. ठीक आहे. तर युनिट नंबर 1 चे आपण थेरी पाहतोय. पहिला युनिट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शियाच्या थेरीमध्ये ते तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन विचारणार. 100% खूप जास्त वेळा मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन एक्झामला आलेली. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. डेफिनेशन बरोबर तुम्ही म्हणू शकता की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सेकंड मोमेंट ऑफ एरिया, याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाला कॅपिटल आय ने डिनोट करतो. मोमेंट ऑफ इनर्शियाचा एसआय युनिट आणि फॉर्म्युला लिहून घ्यायचा. एसआय युनिट लिहिले पहा, मीटर रेस टू 4, सेंटीमीटर रेस टू 4, mm रेस टू 4. हे झालं एसआय युनिट आणि हा झाला फॉर्म्युला. म्हणजे जेव्हा डेफिनेशन विचारतात तेव्हा डेफिनेशन लिहायची, डिनोट करतात कॅपिटल आय ने, फॉर्म्युला आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग आणि युनिट. एवढं लिहायला तुम्हाला 4 मार्क असतील. खूप जास्त वेळा एक्झामला येईल मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. मग सेकंड डेफिनेशन येते रेडियस ऑफ गायरेशनची. रेडियस ऑफ गायरेशनला आपण कॅपिटल के ने डिनोट करतो. याच्यात पण डेफिनेशन लिहायची, कशाने डिनोट करतात ते लिहायचंय. डेफिनेशन लिहायची, कशाने डिनोट करतात, कॅपिटल के ने डिनोट करतात. आणि त्यानंतर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर प्रत्येक टर्मचं मिनिंग आणि युनिट लिहायचं, mm, मीटर, सेंटीमीटर काय असेल ते. म्हणजे अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन, डिनोशन, फॉर्म्युला आणि युनिट हे सुद्धा करायचे. हे पण भरपूर वेळा एक्झामला आलेले, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाळांनो तुम्हाला करायचंय सेंट्रोइडल ऍक्सिस. कुठल्याही बीमच्या सेक्शन मधून, कुठल्याही बीमच्या सेंट्रल ऍक्सिस मधून जेव्हा एखादा ऍक्सिस पास होतो, सेंट्रॉइड मधून एखादा ऍक्सिस पास होतो, तेव्हा त्याला सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतात. सेंट्रॉइडल एक्स आणि वाय असे 2 ऍक्सिस असतात. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता हा तुमचा बीमचा सेक्शन आहे. तुमचा हा बीमचा सेक्शन आहे. या बीमच्या सेक्शन मध्ये हा तुमचा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड मधून जाणारा व्हर्टिकल ऍक्सिस वाय ऍक्सिस, सेंट्रॉइड मधून जाणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस. आणि यांची दोघांची डेफिनेशन तुम्ही लिहायची की हॉरिझॉन्टल ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी, त्याला म्हणतात बाळांनो सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस. आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, व्हर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड याला म्हणतात व्हर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, याला म्हणतात सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस. ओके. मग हा झाला सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस जो सेंट्रॉइड मधून जातो, सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस जो सेंट्रॉइड मधून जातो. हे एक तिसरा पॉइंट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा, खूपच फार जास्त पॉइंट नाहीत आपल्याला या युनिटमध्ये, फक्त 5च थेरीचे पॉइंट आहेत. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस करणं फार गरजेचं आहे. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिसचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटसाठी तुम्हाला अशी फिगर काढावी लागणार आहे. आणि फिगर नंतर त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा आहे आणि म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचंय. मग स्टेटमेंटला असतील 2 मार्क, या फिगरला असेल 1 मार्क आणि 1 मार्क राहील मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय सांगतो की जेव्हा या ठिकाणी जेव्हा ते म्हणतात की तुम्ही कुठल्याही एखादा प्लेन सेक्शन घेता, जसं की हा एक प्लेन सेक्शन आहे. प्लेन सेक्शन तो असतो ज्याला विड्थ आणि डेप्थ असते. मग जेव्हा एखादा प्लेन सेक्शन घेता आणि त्या प्लेन सेक्शनच्या कुठल्याही ऍक्सिस भोवती जेव्हा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढता, तेव्हा तो मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल असतो त्या मोमेंट ऑफ प्लेन सेक्शनच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. समजा हा प्लेन सेक्शन आहे आणि मला ह्या ऍक्सिस मधून, या ऍक्सिस भोवती या प्लेनचं काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या प्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शिया
ह्या AB ऍक्सिस भोवती काढायचा असेल तर या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस AB हे इक्वल आहे. कशाला इक्वल आहे? की या ऍक्सिसला पॅरलल असलेला ऍक्सिस, ह्या ऍक्सिसला पॅरलल असलेला ऍक्सिस पाहिजे, पण तो कुठून गेला पाहिजे? सेंट्रॉइड G मधून गेला पाहिजे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड प्लस म्हणजे पुढे ऍडिशन करायची. प्रोडक्ट ऑफ द एरिया, तुम्हाला एरिया घ्यायचा आहे, अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि त्या दोन ऍक्सिस मधला जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे H त्याचा स्क्वेअर, यांचा घ्यायचा प्रोडक्ट. मग याला जर तुम्ही व्यवस्थित त्याच्यात सांगितलं तर बघा, मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय सांगतो बघा बरं का, पॅरलल ऍक्सिस थेरम सांगतो की हा प्लेन सेक्शन आहे, ह्या प्लेन सेक्शनचा सेंट्रॉइड आहे आणि हा ऍक्सिस AB आहे. आता AB या ऍक्सिस भोवती आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस AB काढताय की नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस, पण तो पॅरलल ऍक्सिस सेंट्रॉइड G मधून गेला पाहिजे. मग सेंट्रॉइड G मधून जाणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस कोण आहे? XX. मग तुम्हाला घ्यायचा आहे IXX प्लस तुम्हाला घ्यायचा आहे प्रोडक्ट. कशाचा प्रोडक्ट? हा जो प्लेन सेक्शन आहे त्याचा एरिया आणि दोन ऍक्सिस मध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना ते H, आणि त्या H चा स्क्वेअर. झालं ना बाळांनो? मग अशा पद्धतीने बाळांनो 1 मार्कासाठी तुम्हाला फॉर्म्युला आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन 1 मार्कला, हे 1 मार्कला. तुम्ही याला असं हॅचिंग पण करू शकता. सर झालं, एवढंच करायचंय. या स्टेटमेंटला फक्त रायटिंग मध्ये लिहायचंय. कळालं का रे? पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम खूप वेळा एक्झाम आलेले, खूपच जास्त वेळा. त्यानंतर या युनिटचा शेवटचा जो थेरॉटिकल चॅप्टर आहे तो आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो? तर त्यासाठी तुम्हाला ही 3D फिगर पाहावी लागेल. ही पण एक प्लेन फिगर आहे, पण ही प्लेन फिगर आहे 3D, 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे. आणि या प्लेन फिगर मधून बरोबर जो सेंट्रॉइड मधून जाणारा व्हर्टिकल ऍक्सिस आहे जो तुमच्या प्लेनला असा परपेंडिक्युलर आहे, जसं की इलेक्ट्रिक पोल ग्राउंड लेवलला कसा आहे परपेंडिक्युलर, त्या पद्धतीने हा. आता याच्या भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर तुम्हाला ह्या ऍक्सिसला म्हणजे या प्लेन या पोलला परपेंडिक्युलर असलेले जे दोन काही म्युच्युअली परपेंडिक्युलर असलेले दोन ऍक्सिस आहेत त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि ऍडिशन करायची. म्हणजे काय? चला मी तुम्हाला फिगरच्या माध्यमातून सांगतो, ते पटकन कळतात. हा पण थेरम खूप वेळा आलेला आहे बघा. हे 3D मध्ये काढला प्लेन सेक्शन, प्लेन सेक्शनचा सेंट्रॉइड G, या सेंट्रॉइड G मधून एक व्हर्टिकल ऍक्सिस जातो त्याला ZZ म्हणतात. तुम्ही म्हणले सर सेंट्रॉइड परपेंडिक्युलर म्हणजे काय? बघा हा तुमचा प्लेन आहे का नाही, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे प्लेन असा आहे आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस असा आहे, याला Z म्हणतात. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ZZ ऍक्सिस. पण हा तर एक पोल आहे, कारण ग्राउंड लेवलला इलेक्ट्रिक पोल पण उभाच असतो, म्हणून याला पोलर ऍक्सिस थेरम पण म्हणतात. कारण हा ZZ ऍक्सिस म्हणजेच एक पोलर आहे, पोलर ऍक्सिस आहे, पोल आहे तो एक प्रकारे जो हॉरिझॉन्टल लेवलला परपेंडिक्युलर आहे म्हणून. मग याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर ZZ ला परपेंडिक्युलर X, ZZ ला परपेंडिक्युलर आहे Y. हे झाले दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे, तिघ एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग तुम्हाला ह्या XX ऍक्सिस भोवती काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, मग तुम्हाला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया YY ऍक्सिस भोवती आणि त्यांची करायची ऍडिशन, मग तुम्हाला भेटतो IZZ. याला म्हणतात पोलर ऍक्सिस थेरम. कळालं का रे? IXX याला शॉर्टकट मध्ये असं पण म्हणतात IP म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यालाच IZZ पण म्हणतो आपण. मग एक फिगर काढायची आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं आणि ह्याच एक्सप्रेशनला रायटिंग मध्ये लिहायचं स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये. काय डाऊट आहे का? आता यानंतर जर तुम्ही पाहिलंय बघा IZZ म्हणजेच IP म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IZZ इज इक्वल टू IP इज इक्वल टू IXX प्लस IYY. आता यानंतर कुठले न्यूमरिकल्स आपण करायचे? तसं पाहायला गेलं तर कुठलेही असे स्पेसिफिक न्यूमरिकल नसतात, पण हा तुम्ही जर बरोबर त्या टाईपचे न्यूमरिकल जर आला, समजा आता हा न्यूमरिकल आहे, याच्यामध्ये ट्रँग्युलर सेक्शन आहे आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला विचारलाय तर ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे जमले पाहिजे. तुम्ही पाहू शकता हा प्रॉब्लेम 4 वेळा एक्झामला आलेला आहे. सो खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. हाच येऊ शकतो नक्कीच आणि 100% असाच येऊ शकतो असं मी म्हणतो, परंतु इथं व्हॅल्यू जर चेंज झाल्या तर तो सुद्धा प्रॉब्लेम जमायला हवा.
ठीक आहे. मग हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बघून घ्या. याच्यामध्ये ट्रँग्युलर सेक्शन आहे, इक्विलॅटरल ट्रँग्युलर सेक्शन, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा या हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती, नंतर या व्हर्टिकल ऍक्सिस भोवती IXX काढायचा आहे आणि IYY काढायचा आहे. खूप महत्वाचा प्रॉब्लेम, 4-5 वेळा एक्झामला आलाय. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की पुढचा जो आहे तो सेमी सर्क्युल आहे. मग सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण लय वेळा येतो. मग त्याचा IXX IYY चा फॉर्म्युला पाठ करा. जसं ट्रँगलचा IXX IYY चा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तसं ही झाली बेस, आणि ही इथं हाईट काढावी लागेल तुम्हाला. बघा ही हाईट याची, बेस जर 400 आहे तर हाईट किती ते काढायचं, त्यानंतर पुढे जायचं. इथं सुद्धा तसंच, इथं तुम्हाला सेमी सर्क्युलर सेक्शन आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. IXX आणि IYY, IZZ विचारला तर IXX IYY ची ऍडिशन करायची. तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम येतो हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनचा. याच्यात पण तुम्हाला IXX IYY विचारलेला आहे. रेडियस ऑफ गायरेशन पण तुम्ही काढू शकता, कारण त्याचे फॉर्म्युले पाठ आहेत. मग रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला तुम्ही थेरीमध्ये पाठ केलाच होता ना, तोच इथं वापरायचा आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IZZ काढायचा आहे. मग पहिले IXX काढा, मग IYY काढा, मग ऍडिशन करून IZZ येईल, मग रेडियस ऑफ गायरेशन काढा. हॉलो सर्क्युलर सेक्शन, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम पण खूप वेळा एक्झामला येतो. त्यानंतर सॉलिड सर्क्युलर सेक्शन आहे पहा, तुम्हाला त्याचा डायमीटर दिलाय आणि टँजंट भोवती, म्हणजे बघ या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, हा ऍक्सिस आहे PQ, याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला, म्हणजे सेंट्रोइडल ऍक्सिस सोडून तिसऱ्याच ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला यांनी. मग अशा वेळी डोकं काय लावायचं की अशा वेळी काय करायचं, या ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस जो सेंट्रॉइड मधून जातो तो आहे XX ऍक्सिस, म्हणजे IXX काढायचा पहिले. मग या सर्कलचा एरिया काढायचा π/4d² किंवा πr². एरिया निघाला सर्कलचा, मग या दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं. टोटल डायमीटर D आहे, एवढं डिस्टन्स होईल D/2, डायमीटर डिवायडेड बाय 2. मग H निघन, एरिया निघन आणि IXX निघन. मग फॉर्म्युला वापरायचा IXX + AH². मग तुम्हाला भेटेल PQ भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरला. ज्यांनी ऑलरेडी अगोदरचे लेक्चर पाहिले त्यांना माहिती आहे की काय काय सांगितलं मी. हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला भेटतो. पुढचा येतो हॉलो सर्क्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम. हॉलो सर्क्युलर सेक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये काय काय विचारलं, डायमीटर भोवती विचारलं, म्हणजे बघा याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला, IXX काढा, कारण XX ऍक्सिस पण डायमीटर होऊ शकतो. टँजंट टू द सर्कल, सर्कलचा टँजंट आहे, IXX तुम्ही ऑलरेडी काढला. एरिया काढा हॉलो रेक्टँगलचा, हॉलो सर्कलचा, π/4 कॅपिटल D² - π/4 स्मॉल d². एरिया निघाला की यांच्यातलं डिस्टन्स D/2 घ्यायचं. हे टँजंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येईल, आणि याच्या खाली अजून 20 mm खाली जाऊन ह्या ऍक्सिस भोवती काढायचे. मग तुम्हाला इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स घ्यायचंय. झालं, एवढं सोपं आहे. व्यवस्थित करा. या टाईपचे जरी व्हॅल्यू शक्यतो बदलत नाही, पण बदलल्या तरी प्रॉब्लेम जमला पाहिजे, अशा पद्धतीने याचा अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला सिमेट्रिकल आय सेक्शनचा प्रॉब्लेम करायचा आहे एक्झामसाठी. खूप जास्त वेळा एक्झामला येतो. सगळे सिमेट्रिकल आय सेक्शनचे प्रॉब्लेम याच पद्धतीने सोडवले जातात. IXX IYY कसा काढतात ते तुम्ही बघून घ्या. इथं पण पॅरलल ऍक्सिस थिअरम वापरावा लागतो. हा प्रॉब्लेम खूपच जास्त वेळा एक्झामला आलाय. सो सिमेट्रिकल आय सेक्शनचा प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. त्यातल्या त्यात हा तर फार महत्वाचा. जमेल. सिमेट्रिकल आय सेक्शन मध्ये हा टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंज इक्वल असतो. ही मधली वेब आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला T सेक्शनचा प्रॉब्लेम करायचा आहे. T सेक्शनचा तिथे IXX किंवा IYY लक्षात ठेवा, दोन्ही कधीच नाही विचारत कोणत्याच प्रॉब्लेमला. जर 6 मार्काला प्रॉब्लेम आला तरच IXX IYY दोन्ही विचारणार. 4 मार्कला प्रॉब्लेम आला तर फक्त IXX किंवा IYY विचारणार, एकच विचारणार. काय डाऊट आहे? T सेक्शनचा प्रॉब्लेम करायचा आहे तुम्हाला. हा स्क्रीनशॉट मारून घेत चला. इन्व्हर्टेड T सेक्शनचा प्रॉब्लेम, उलट्या T सेक्शनचा हा प्रॉब्लेम करायचा आहे तुम्हाला. सेम जसं टीचं करता तसं त्याचं करायचं. इथं पण तुम्हाला ते वापरावं लागेल, पॅरलल ऍक्सिस थिअरम. बघून घ्या. ओके, इतके सगळे म्हणजे जवळपास मी 7 ते 8 इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत आणि 5 थेरीचे इम्पॉर्टंट टॉपिक दिलेत. मग थेरीचे टॉपिक आहेत 5 आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 7 to 8, 7 असतील आय थिंक. पण त्या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला जमायला पाहिजे, याची पण काळजी घ्या. टाईप म्हणजे व्हॅल्यू बदलून प्रॉब्लेम येतो. जमेल एवढं युनिट नंबर 1चं. बघा आता युनिट नंबर 2चं सांगतो. आता युनिट नंबर 2 जो आहे आपला सॉमचा,
तो आहे बाळांनो सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट. हा सेकंड युनिट आहे. याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. आता तसं पाहायला गेलं तर सेकंड युनिटला सगळ्यात जास्त थिअरी आहे, पण सगळी थिअरी रिपीटेड आहे बरं का. प्रत्येक एक्झामला काही ना काही विचारलंय, पण त्यातलं सुद्धा जर तुम्हाला इम्पॉर्टंट पाहिजे तर या प्रॉपर्टीज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर्टीज मध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी, त्यानंतर प्लास्टिसिटी प्रॉपर्टी, मेलिएबिलिटी प्रॉपर्टी, फटिग आणि क्रीप, ह्या प्रॉपर्टी खूप जास्त वेळा एक्झामला आलेले आहेत. म्हणजे यांची डेफिनेशन एक्झामला आलेली आहे. डेफिनेशन लिहित आहे तेव्हा ह्या प्रॉपर्टी असलेले जे काही मटेरियल आहे त्याचे एक्झाम्पल लिहा. म्हणजे इलॅस्टिसिटी, मग इलॅस्टिक मटेरियल कोणतं आहे? रबर. अशा गोष्टी लिहायला शिका. डक्टाईल मटेरियल कोणते आहे? सगळे मेटल, सगळे डक्टाईल आहेत. असं तुम्ही ना डेफिनेशन करा. जवळपास सगळ्या केलं तर बेटर राहील, पण त्यातले ब्रिटलनेस, इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, फटिग, मेलिएबिलिटी, क्रीप हे फार जास्त वेळा आलेले. या वरच्या 5-6. आता या प्रॉपर्टीज झाल्यानंतर मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे अगोदर लेक्चर मध्ये. त्यानंतर बॉडीचे टाइप्स, हे खूप कमी वेळा एक्झामला आलंय, सो नाही केलं तरी चालेल, पण माहिती असू द्या की बॉडीचे 3 टाइप आहे. ज्या अशी बॉडी जिच्याकडे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ती इलॅस्टिक बॉडी, अशी बॉडी जिच्याकडे प्लास्टिसिटी प्रॉपर्टी ती प्लास्टिक बॉडी, अशी बॉडी जिच्याकडे प्लास्टिसिटी नाही इलॅस्टिसिटी नाही, तिच्यावर किती लोड दिला तरी डिफॉर्मेशन होतच नाही, ती रिजिड बॉडी. बॉडीचे 3 टाइप. त्यानंतर बाळांनो बॉडीवर आपण जे फोर्सेस अप्लाय करतो ना त्या फोर्सेसचे सुद्धा 3 टाइप आहेत. डायरेक्ट लोड, लोड म्हणजे फोर्सेस, डायरेक्ट लोड, इसेंट्रिक लोड आणि शियर लोड. डायरेक्ट लोडचे पुन्हा 2 टाइप पडतात, टेन्साइल लोड, कॉम्प्रेसिव्ह लोड. लोड आणि लोडचे टाइप्स सुद्धा एक्झामला येतात, आलेले आहेत, भरपूर वेळा एक्झामला आलेले आहेत. तर डायरेक्ट लोड जो बरोबर तुमच्या मेंबरच्या सेंट्रल ऍक्सिसवर अप्लाय केला जातो तो डायरेक्ट लोड. बरं बघा, हा सेंट्रल ऍक्सिसला लावला की नाही हा लोड, हा ही बॉडी आहे, बॉडीच्या सेंटरवर लावलेला लोड. पण हा दोन्ही बाजूने पुल आहे याला म्हणतात टेन्साइल लोड, आणि हा दोन्ही बाजूने पुश आहे याला म्हणतात कॉम्प्रेसिव्ह लोड. ओके. दुसरा असतो इसेंट्रिक लोड. मेंबरचा सेंट्रल ऍक्सिस सोडून दुसरीकडे कुठे लोड दिला तर इसेंट्रिक लोड असतो तो, सेंट्रल ऍक्सिस सोडून. हे बघा, सेंट्रल ऍक्सिस हा आहे कॉलमचा आणि ते सोडून दुसरीकडेच लोड दिलाय, हा झाला इसेंट्रिक लोड. याच्यामुळे कॉलम बेंड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येतो शियर लोड. इक्वल अँड अपोजिट टॅन्जेन्शियल लोड जो बॉडीवर अप्लाय केला जातो त्याला शियर लोड म्हणतात. जसं की बघा इथं, आता तुम्ही म्हणता सर इथं फक्त एकच केलाय, मग इक्वल अँड अपोजिट इथं खालचा पार्ट फिक्स आहे ना, याला जर तिकडे ढकलता तर साहजिक आहे हा पार्ट इकडे येणार, बरोबर ना. मग झालं नाही इक्वल अँड अपोजिट, एक इकडे एक तिकडे असं. लोड आणि लोडचे टाइप झाल्यावर स्ट्रेस आणि स्ट्रेसचे टाइप तर खूपच जास्त वेळा एक्झामला आलेले आहेत की व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस आणि त्याचे टाइप्स लिहा. स्ट्रेस म्हणजे काय? एखाद्या बॉडीवर जेव्हा लोड देतो तेव्हा ती बॉडी त्या लोडला रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करते, त्याला म्हणतात इंटरनल रेजिस्टिंग फोर्स इनसाइड द मटेरियल ऑफ द बॉडी, याला म्हणतात स्ट्रेस. स्ट्रेसचे खूप सारे टाइप्स आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला पाहिला तर तो स्ट्रेस म्हणजे इट इज डिनोटेड बाय सिग्मा. फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया आणि युनिट आहे न्यूटन पर एम एम स्क्वेअर, सगळ्यांना माहिती आहे. डेफिनेशन विचारली की डिनोशन, फॉर्म्युला, युनिट सगळं लिहायचं. त्यानंतर स्ट्रेसचे टाइप्स आहेत, सगळे मी ऑलरेडी लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेत, होते तुम्ही त्यावेळी. तर स्ट्रेस मध्ये येतो डायरेक्ट स्ट्रेस, त्यात येतो टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, इनडायरेक्ट मध्ये येतो बेंडिंग स्ट्रेस, टॉर्शनल स्ट्रेस आणि कंबाइंड स्ट्रेस म्हणजे सगळे स्ट्रेस कंबाईन मध्ये डेव्हलप होतात. आपल्याला हा आणि हा सिलेबसला नाही, आपल्याला फक्त एवढंच सिलेबसला आहे, शियर स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे सिंपल स्ट्रेस, डायरेक्ट लोड अप्लाय केला तर बॉडीच्या मटेरियल मध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला म्हणतात डायरेक्ट स्ट्रेस, म्हणजे जसा लोड तसा स्ट्रेस. ओके. त्यानंतर तो टेन्साइल, जर तुम्ही दोन्ही बाजूने तुमच्या बॉडीच्या दोन्ही बाजूने इक्वल अँड अपोजिट पुल अप्लाय केला, पुल, तर टेन्साइल लोड आहे. टेन्साइल लोड मुळे जो स्ट्रेस डेव्हलप होतो तो टेन्साइल स्ट्रेस. ओके. हा झाला टेन्साइल लोड आणि बॉडी या लोडला रेजिस्ट करते, मग बॉडीच्या आतमध्ये डेव्हलप झाला टेन्साइल स्ट्रेस. स्ट्रेस बाहेरून दिसत नाही. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, इक्वल अँड अपोजिट पुश अप्लाय केला, इक्वल अँड अपोजिट पुश, त्याला म्हणतात कॉम्प्रेसिव्ह लोड. आणि कॉम्प्रेसिव्ह लोडला रेजिस्ट करताना बॉडीच्या मटेरियल मध्ये जे डेव्हलप होतं त्याला म्हणतात कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. पाहू शकता इक्वल अँड अपोजिट पुश आहे, पहा हा लोड आहे आणि आतमध्ये डेव्हलप झाला स्ट्रेस जो या लोडला रेजिस्ट करतोय.
शियर स्ट्रेस, शियर लोडला रेजिस्ट करायला शियर स्ट्रेस असतो आणि इट इज डिनोटेड बाय क्यू आर टाऊ, युनिट तेच आहे न्यूटन पर एम स्क्वेअर. स्ट्रेस आता व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेस पण असतो बाळांनो. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे बीमला बेंड करणारा जो लोड आहे तो इसेंट्रिक लोड आहे आणि त्याला रेजिस्ट करण्याकरता बीम मध्ये जो डेव्हलप होतो स्ट्रेस त्याला म्हणतात बेंडिंग स्ट्रेस. मग इसेंट्रिक लोड असेल तर बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होतो. इथं पहा मेंबर असा होता, लोड दिला कसा बेंड झाला पहा. मग येतं स्ट्रेन आणि स्ट्रेनचे टाइप्स. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ पर युनिट लेंथ. जेव्हा तुम्ही बॉडीवर लोड अप्लाय करता तेव्हा बॉडीचे शेप साईज बदलतो. मग बॉडीच्या लेंथ अगोदर काय होती आणि नंतर काय झाली लोड अप्लाय केल्यावर. मग चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ केलं की आपल्याला भेटतो स्ट्रेन. चेंज इन लेंथ म्हणजे डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, याला म्हणतात स्ट्रेन. दोन सिमिलर क्वांटिटीचं डिव्हिजन आहे म्हणून स्ट्रेनला युनिट नाही, नो युनिट. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. स्ट्रेनचे टाइप्स आहे बघा इथे. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, त्यात टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन, शियर स्ट्रेन सगळेच आपल्याला आहेत. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन जेव्हा लोड तुम्ही अप्लाय करताना बॉडीची लेंथ बदलते तो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असतो. चेंज इन लेंथ पर डेल्टा एल अपॉन एल म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन जसं लेंथ बदलते तसं बॉडीची विड्थ आणि थिकनेस पण बदलते लोड अप्लाय केल्यावर. मग विड्थ आणि थिकनेस मध्ये झालेला बदल म्हणजे लॅटरल स्ट्रेन. हे काय, चेंज इन लॅटरल डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. हे बघा, चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन एकमेकाच्या अपोजिट नेचरचे असतात. लांबी वाढती तेव्हा विड्थ कमी होती आणि जर विड्थ वाढली तर लांबी कमी होणार, मग लेंथ कमी होणार. व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. त्यानंतर शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेनचा तर फक्त फॉर्म्युला आणि फिगर असते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झालेला जो फाय आहे हा आहे तुमचा शियर स्ट्रेन. ए कुठं होता, इथं होता, कुठे गेला तो लोड अप्लाय केल्यावर ए डॅश. मग ए पासून ए डॅशचा हा जो अँगल आहे याला म्हणतात शियर स्ट्रेन. ठीक आहे. हुक्स लॉ हे पण खूप जास्त वेळा एक्झामला येतं. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट, याला म्हणतात हुक्स लॉ. हुक्स लॉ या पद्धतीने लिहायचं आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन आणि त्याचा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतात यंग्स मॉड्युलस. ठीक आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची डेफिनेशन करा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटीची डेफिनेशन करा, इलास्टिक लिमिट करा. खूप वेळा आलेले बाळांनो. स्ट्रेस स्ट्रेन कर्व करताना माइल्ड स्टीलवर जर आपण युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवर आपण जर काही एखादा एक्सपेरिमेंट केला तर त्या ठिकाणी स्ट्रेस स्ट्रेन कर्व असतो. इकडे पहा, स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे. हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे माइल्ड स्टील करता. जेव्हा माइल्ड स्टीलवर तुम्ही टेन्साइल लोड अप्लाय करता, स्लोली वाढवता, तर हा ग्राफ पेपरला येतो म्हणजे येतोच, हमखास येतो. हा पहिला पी फॉर प्रपोर्शनल लिमिट आहे, क्यू फॉर इलास्टिक लिमिट आहे, आर फॉर अप्पर इल्ड पॉइंट आहे, एस फॉर लोअर इल्ड पॉइंट आहे, टी फॉर अल्टिमेट लोड पॉइंट आहे, यू फॉर ब्रेकिंग पॉइंट आहे. प्रत्येक पॉइंटची इन्फॉर्मेशन लिहायची एक सेंटेन्स मध्ये. प्रत्येक पॉइंटची माहिती लिहायची. जितके पॉइंट तितके स्टेटमेंट तयार व्हायला पाहिजे. फिगरला 1 मार्क, प्रत्येकाच्या टर्मला 1 मार्क आणि 6 स्टेटमेंटला मार्क, 3 मार्क, असे 6-7 मार्काला येतो. मी प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके. फिगर ही जा काढायची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढताना. ठीक आहे. आता त्यानंतर वर्किंग स्ट्रेसची डेफिनेशन नाही केली तरी चालेल, तरी पण इट इज अ रेशो ऑफ डायरेक्ट लोड अपॉन ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया. एवढं जरी केलं तरी चालतं पण पाठ करायची गरज नाही, ते नाही येत. ब्रिटल मटेरियल करता स्ट्रेस स्ट्रेन करू. जनरली ब्रिटल मटेरियल करता स्ट्रेस स्ट्रेन करू फार कमी वेळा एक्झामला आलेलाच नाही, जवळपास फार कमी वेळा आलाय. पण आला तरी तो खूप सोपा आहे. यात 2च पॉइंट असतात. पहिला असतो प्रपोर्शनल लिमिट आणि पुढे असतो ब्रेकिंग पॉइंट. ब्रिटल मटेरियल म्हणलं की चॉकवर लोड अप्लाय केला की चॉक डायरेक्ट तुटतो. त्याच्यात काही स्ट्रेस वगैरे डेव्हलप नाही, डायरेक्ट तुटतो. म्हणून त्याचा ब्रिटल मटेरियलचा ग्राफ कमी येतो स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा. फॅक्टर ऑफ सेफ्टीची डेफिनेशन करा. फॅक्टर ऑफ सेफ्टी हा रेशो आहे मॅक्सिमम स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस. दोन्ही सेम क्वांटिटीचं डिव्हिजन आहे म्हणून याला युनिट नाही, युनिटलेस या. फॅक्टर ऑफ सेफ्टी मॅक्सिमम अपॉन वर्किंग स्ट्रेस.
हे बाकीचं शिअर स्ट्रेस वगैरे करायचे केलंय आपण ऑलरेडी, शिअर स्ट्रेन पण केलंय आपण ऑलरेडी. आता इथून पुढे आता बाळांनो इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स. आता मी या युनिटमध्ये 6 न्यूमरिकल असे काढले जे खूपच इम्पॉर्टंट आहे, पण ह्या टाईपचा जरी आला तरी जमला पाहिजे. तुम्ही जर हा न्यूमरिकल पाहिला तर न्यूमरिकलचा इथं नंबर दिसतो, तुम्ही इझिली कोणत्याही टेक नॉलेजच्या किंवा टेक मॅथच्या बुकमध्ये पाहू शकता हा नंबर आणि तो प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये दिसतंय की एक स्टीलची ट्यूब आहे 40 mm डायमीटरची आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय स्ट्रेस. म्हणजे पहिल्या टाईपचे प्रॉब्लेम येतात की स्ट्रेस फाइंड आउट करा, की असा मटेरियल आहे, तो जो मटेरियल आहे त्याचे डायमेन्शन दिले जातील, जसं इथे दिलं पहा 40 mm डायमीटर आहे. त्यानंतर त्याची इलॅस्टिसिटी दिली राहील यंग्स मॉड्युलस. त्यानंतर तुम्हाला कॉपरची दिलेली आहे, म्हणजे स्टीलच्या ट्यूब मध्ये कॉपर एन लोड अप्लाय केला तर किती स्ट्रेस डेव्हलप झाला स्टील मध्ये आणि कॉपर मध्ये, असा प्रॉब्लेम एक्झामला येतो. खूप वेळा आलेला आहे, सो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. कॉम्पोजिट फंक्शनचा प्रॉब्लेम आहे. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे एका मटेरियल मध्ये दुसरं मटेरियल मी इंड्यूस केलं आणि मग लोड अप्लाय केला. हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम नंबर सुद्धा लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता, जे इझी वाटेल ते. त्यानंतर बाळांनो तुम्ही पाहू शकता कॉम्पोजिटचाच प्रॉब्लेम आहे आणि कॉम्पोजिट मध्ये एक कॉलम आहे, कॉन्क्रीटचा कॉलम, आणि आतमध्ये हे जे दिसतंय या स्टीलचे बार, 4 बार आहेत 20 mm डायमीटरचे. तर ते विचारतात स्टील मध्ये डेव्हलप झालेला स्ट्रेस, कॉन्क्रीट मध्ये डेव्हलप झालेला स्ट्रेस फाइंड आउट करा, सिग्मा एस सिग्मा सी. खूप वेळा एक्झामला येतो. कॉम्पोजिट सेक्शनचे प्रॉब्लेम मी ऑलरेडी शिकवले. इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स विचारले म्हणून सांगतोय. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ना व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन विचारलं, चेंज इन विड्थ विचारली, चेंज इन डेप्थ विचारलं. या ठिकाणी लोड हा फक्त एका डायमेन्शनला दिलेला आहे, एक डायमेन्शनला, म्हणजे फक्त हॉरिझॉन्टल लोड आहे, व्हर्टिकल लोड नाहीयेत. याला म्हणायचं युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने चेंज इन विड्थ येईल, चेंज इन डेप्थ येईल, व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन येईल. त्यासाठी युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचे फॉर्म्युले पाठ करा. खूप वेळा आलेला आहे एक्झामला. त्यानंतर इथं पहा लोड किती ऍक्सिसला दिलाय, 1 2 3, 3 ऍक्सिसला लोड दिला म्हणजे हा ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरली चेंज इन व्हॉल्यूम विचारलेले आहे. खूप वेळा एक्झामला आला, खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. मी हे सगळे प्रॉब्लेम घेतलेले 4-5 वेळा एक्झामला आलाय. ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला टेक्स्ट नॉलेजच्या बुकमध्ये भेटतील आणि त्याचे फॉर्म्युले भेटतील. हा, आणि ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा एक प्रॉब्लेम 6 मार्कला येतो म्हणजे येतोच. ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा येतो म्हणजे येतोच. त्यामुळे प्रॉब्लेम बघून घ्या, खूप महत्वाचा आहे. ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा अजून एक प्रॉब्लेम आहे जो खूपच वेळा एक्झामला आलाय, तो हाय पहा. स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने मी 5 ते 6 प्रॉब्लेम्स तुम्हाला जे इम्पॉर्टंट होते ते सांगितले, पण या प्रॉब्लेमसाठी या सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स दाखवले त्यासाठी लागणारे जे काही फॉर्म्युले आहेत ते एका पेजवर लिहून घ्या. जस्ट फक्त मोमेंट ऑफ इनर म्हणजे या सॉम मध्ये आपल्याला फक्त काय करायचे, फॉर्म्युले पाठ करायचे आणि सॉल्व्ह करायचे, फॉर्म्युले पाठ करायचे, सॉल्व्ह करायचे, हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. सेकंड युनिटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगितले. आता थर्ड युनिटचे सांगतो. आता आपण थर्ड युनिट पाहणार आहोत बाळांनो. युनिट थर्डचे थेरीचे खूप कमी टॉपिक आहेत आणि सगळेच रिपीटेड आहेत आणि प्रॉब्लेम्स मात्र आहेत. 3 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यातले 4-5 प्रॉब्लेम असे जे येण्याची फारच जास्त शक्यता आहे. चला, युनिट नंबर 3 शिअर फोर्सेस अँड बेंडिंग मोमेंट. याच्यामध्ये बीम आणि बीमचे टाइप्स हमखास एक्झामला येतात. बीमची डेफिनेशन, बीमला प्रोव्हाइड केलेले जे सपोर्ट आहेत त्याचे टाइप्स, त्यानंतर बीम आणि बीमचे टाइप्स, आणि त्यानंतर लोड आणि लोडचे टाइप्स. चला, हे बघा, बीम हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर म्हणजे बीम. त्यानंतर बीमला प्रोव्हाइड केलेले एंड सपोर्टचे टाइप्स. सिंपल सपोर्ट असतो, रोलर सपोर्ट असतो, इन सपोर्ट असतो, फिक्स सपोर्ट असतो. प्रत्येक सपोर्टची इन्फॉर्मेशन पेपरला रिपीटेड आहे. खूपच कमी टॉपिक आहेत या युनिटचे. तर टाइप्स ऑफ लोड करावाच लागेल. टाइप्स ऑफ लोड केल्यानंतर बीमचे टाइप्स खूप सोपे टाइप्स आहेत. फिगर काढायला विसरू नका बरं. डेफिनेशन आली तरी फिगर काढायची असेल तर. जसं बीमला कंटिन्युअस बीमला फिगर आहे, या बीम सगळ्या बीमला फिगर आहे. व्यवस्थित करायचं. कमीत कमी 4 तरी बीमचे टाइप्स माहित पाहिजे, 4 तरी.
त्यानंतर बीमचे जे टाइप्स आहेत बघा, अशी डेफिनेशन लिहायची आणि फिगर काढायची, यालाच तुम्हाला 2 मार्क आहेत. नंतर हा ओव्हर हँग बीम आहे की एक पार्ट ओव्हर हँगिंग असतो. सिम्प्लाय सपोर्टेडच्या दोन्ही एंडला सिंपल सपोर्ट प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर रोलर सपोर्टेड बीम, बीमच्या एका एंडला रोलर सपोर्ट आहे तर रोलर सपोर्टेड बीम आहे की नाही, एका एंडला रोलर सपोर्ट. त्यानंतर हिंज बीम, एका एंडला जर हिंज केलेला असेल, पिंड केला असेल असं, तर मग तो हिंज्ड बीम आहे. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम, एक एंड केलेला आहे फिक्स आणि एक एंड आहे फ्री, त्याला म्हणतात कॅन्टिलिव्हर बीम. हे बघा, फिक्स केलेला एंड आणि फ्री एंड. त्यानंतर येतो फिक्स बीम, दोन्ही एंड फिक्स केलेले आहेत पा, याला म्हणतात फिक्स बीम. कंटिन्युअस बीम, 2 पेक्षा जास्त सपोर्ट जर प्रोव्हाइड केले बीमला तो कंटिन्युअस बीम असतो पा असा. त्यानंतर टाइप्स ऑफ लोड, लोडचे 2 टाइप आहेत. एक एका पॉइंटवर होतो तो पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड, आणि पुढचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. टाइप्स ऑफ लोड सुद्धा एक्झामला येतं 4 मार्कला. टाइप्स ऑफ लोड मध्ये डेफिनेशन लिहायची, जो एका पॉइंट ऍक्ट होतो तो पॉइंट लोड, लगेच फिगर काढायची, एका पॉइंट ऍक्ट झालेले पॉइंट लोड. मग बघायचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, जो बीमवर असा स्प्रेड झालेला आहे, बीमवर असा पसरलेला आहे, एका पॉइंटवर तो ऍक्ट झालेला नाहीये, तो असतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. डेफिनेशन लिहायची, शॉर्टकट फॉर्म UDL आहे पहा, असा पसरलेला असतो तो. ठीक आहे. त्यानंतर ना तुम्हाला शियर फोर्सची डेफिनेशन करायची. मी ऑलरेडी शिकवली, शियर फोर्सची डेफिनेशन केली का साइन कन्व्हेन्शन लगे लिहून घ्यायचे. साइन कन्व्हेन्शन या पद्धतीने दाखवा. तुम्ही मला सर आपण थोडे वेगळे वापरतो, पण हेच दाखवा पेपरला जर डेफिनेशन आली तर. त्यानंतर बेंडिंग मोमेंटची डेफिनेशन एक्झामला येते बरं का, ती डेफिनेशन करायची. ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं, इट चेंजेस इट साइन, किंवा जिथं बेंडिंग मोमेंट 0 आहे त्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात असं लिहायचं. आणि असं त्याचं साइन कन्व्हेन्शन द्यायचं. सॅगिंग पॉझिटिव्ह आहे, हॉगिंग निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं मिनिंग कळतं का तुम्हाला? ज्यावेळी एखादा बीम खाली बेंड होतो ना, म्हणजे तिकडं बेंड झाला तर चालन, म्हणजे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण बीम वर बेंड होईल का कधी? आणि जर वर बेंड होत असेल तर ते चालणार नाही आपल्याला, कारण डिझाईन करताना आपण खालच्या बाजूला बेंड होतो असं ऍझ्युम केलंय. म्हणून हे सॅगिंगला पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह असं असतं ते. म्हणून बीमचं साइन इथं. तसं त्याला आपण अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज घेतो, माहित असेल तुम्हाला. अँटी क्लॉकवाईज घेतो पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज घेतो निगेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर हे पण फार 2 मार्कला येतं, पण येतच बरं का. बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्सचं रिलेशन एवढं लिहायचंय तुम्हाला, एवढं. डेल्टा एम अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू मायनस एफ. याचं मिनिंग असं आहे की बाबा मोमेंट जसं बदलतं तसा शियर फोर्स बदलतो. बरं, मोमेंट जर वाढलं तर शियर फोर्स कमी होतो. कसं कळलं? कारण मोमेंट पॉझिटिव्ह आहे आणि शियर फोर्स निगेटिव्ह आहे. साइन वेगळा आहे, म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होते. आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग. आता मी तुम्हाला या ठिकाणी काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सांगतोय, ते बघून घ्या. आता इम्पॉर्टंट प्रॉब्लेम 3 टाइपचे प्रॉब्लेम आहेत. कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीमचे आणि ओव्हर हँग बीमचे प्रॉब्लेम आहेत. कुणी स्पेसिफिक सांगू शकत नाही, पण हा जर लॉजिक कन्फर्म आहे तर तुम्हाला नक्की जमेल. आता तुम्ही पाहू शकता, हा कॅन्टिलिव्हर बीमचा प्रॉब्लेम आहे, ऑल ओव्हर UDL आहे. पहिले काय करायचं, आता कॅन्टिलिव्हर बीम मध्ये एकच सपोर्ट येते, एकच रिॲक्शन येते. समेशन ऑफ FY घेतलं की RA लगेच येतो पहिल्या स्टेपला. दुसऱ्या स्टेपला शियर फोर्स कॅल्क्युलेशन घेताना FYच्या उलटे साइन कन्व्हेन्शन घ्यायचे. शियर फोर्सच्या व्हॅल्यू आल्या की मग लगेच शियर फोर्स डायग्राम काढायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 3 नंबरच्या स्टेपला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचंय. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह घ्यायचं. आणि बेंडिंग मोमेंटच्या व्हॅल्यू आल्या की बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची. जेव्हा कॅन्टिलिव्हर बीमचा प्रश्न येतो तेव्हा कुठेच जोपर्यंत कॅन्टिलिव्हर बीमवर कपल येत नाही तोपर्यंत पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येतच नाही डायरेक्ट. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जर 3 पैकी प्रॉब्लेम आला की कॅन्टिलिव्हर सोडवू का सिम्प्लाय सपोर्टेड सोडवू का ओव्हर हँग सोडवू, तर सिम्प्लाय सपोर्टेड प्रिफर करा. कारण त्यात पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येत नाही आणि प्रॉब्लेम पुढे वाढत नाही, वेळ वाचतो, मार्कही मिळतात. कळाला? हा प्रॉब्लेम बघून घ्या, आलेला आहे एक्झामला 2 वेळा. त्यानंतर आहे बघा, तसाच प्रॉब्लेम आहे ऑल ओव्हर UDL आहे, फक्त इथं पॉइंट लोड आहे. हा पण प्रॉब्लेम एक्झामला आलेला आहे. तुम्ही पहा इथं पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर आहे का, कुठं साइन बदलली का, पॉझिटिव्हची निगेटिव्ह झाली, कुठं निगेटिव्हची पॉझिटिव्ह झाली की BMD मध्ये नाही, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर नाही, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर नाही.
म्हणून असे प्रॉब्लेम सोपे असतात. झालं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते पहा ऑल ओव्हर युडीएल आणि पॉइंट लोड. युडीएल आणि पॉइंट लोडचा प्रॉब्लेम हमखास पेपरला येतो राव. ऑल ओव्हर युडीएल येतो आणि पॉइंट लोड येतो, मग त्याची एसएफडी काढता आली पाहिजे. मी ऑलरेडी त्याचं लॉजिक शिकवलेलं आहे. मी टाकतो याचा एक एक प्रॉब्लेम. मी काल व्यस्त होतो त्यामुळे नाही टाकता, लास्ट टाकतो. झालंय. स्क्रीनशॉट मारून घेत चला. बघा हा पण प्रॉब्लेम लय वेळा एक्झामला आलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 2-3 वेळा आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय कपल आणि या ठिकाणी दिसतोय अपवर्ड डायरेक्शनचा लोड. अशी कंडिशन कधी नसते रियालिटीत प्रॅक्टिकली, पण दिलाय आपल्याला. हा प्रॉब्लेम येतोय एक्झामला. कॅन्टिलिव्हरचे प्रॉब्लेम जास्त येतातच. मी तर म्हणन कॅन्टिलिव्हरचा एक इन प्रॉब्लेम. 2 आले तर मग तर तुमचं नशीबच उघडलं, पण 2 येण्याची शक्यता जास्त आहे, कारण कॅन्टिलिव्हरचेच प्रॉब्लेम जास्त येतात एक्झामला. त्यात पण एक युडीएल आणि एक ऑल ओव्हर युडीएल आणि एक पॉइंट लोड, त्याचा प्रॉब्लेम तर लय वेळा येतो. त्यानंतर सिम्प्लाय सपोर्टेड बीम पाहू शकता. सिम्प्लाय सपोर्टेड बीम टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम आहेत या युनिट मध्ये. सिंपल सपोर्ट दोन्हीकडे असलं की सिम्प्लाय सपोर्टेड बीम, युडीएल आणि पॉइंट लोड. परत युडीएल आणि पॉइंट लोडचा प्रॉब्लेम आला. असे प्रॉब्लेम फार येतात, बघून घ्या. बघा आता या ठिकाणी परत युडीएल आणि पॉइंट लोड चाललाय, फक्त पोझिशन बदलल्यात, म्हणजे लॉजिक नाही बदलणार, फक्त डायग्राम बदलणे एसएफडी बीएमडीची. इतकं सोपं असतं. स्टेप्स त्याच आहेत. आरए आरबी काढण्याकरता समेशन ऑफ एफ वाय वापरा. त्यानंतर आरए प्लस आरबी समेशन ऑफ एफ वाय ने. मग नंतर तुम्हाला वापरायचंय 2 नंबरला काय यूज करायचं मी ऑलरेडी शिकवलंय तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्हाला नेहमी मोमेंट अबाउट ए घ्यायचं. मग आरए आरबी भेटून गेला पहिल्या स्टेपला की एसएफ कॅल्क्युलेशन, मग बीएम कॅल्क्युलेशन, मग एसएफडी बीएमडी. ऑलरेडी मी शिकवलंय. त्यानंतर तुम्हाला बघा इथं ओव्हर हँग बीमचे प्रॉब्लेम येतात. ओव्हर हँग बीम म्हणजे बघा काही भागा ओव्हर हँगिंग आहे, आपल्याला इथं याची बीएमडी काढायची. हा प्रॉब्लेम पण खूप वेळा एक्झामला येतो. ओव्हर हँग बीमचा प्रॉब्लेम आला तर ऑरला सोडा, वेळ वाचेल. कारण ओव्हर हँग बीम मध्ये काय होतं की जसं कॅन्टिलिव्हर मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर येत नाही, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येत नाही कपल आल्याशिवाय, तसं सिम्प्लाय सपोर्टेड मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येऊ शकतो, पण कॉन्ट्रा शेअर जनरली येत नाही. आला तरी तो इझी असतो. आणि ओव्हर हँग मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर पण येतो, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पण येतो, मग तो प्रॉब्लेम फार लेंदी होतो. म्हणून ओव्हर हँग बीमचा प्रॉब्लेम जनरली 6 मार्कलाच येतो, पण आला तरी तो ऑरला जाऊ शकतो. पण करायचा असले तर तुम्ही नक्कीच करू शकता. हे महत्वाचे प्रॉब्लेम. हे बघा हा पण एक तसाच आहे. युडीएल पॉइंट लोड. मी काय म्हटलं, युडीएल आणि पॉइंट लोडचा प्रॉब्लेम येतो भाऊ, हे फिक्स आहे. युडीएल आणि पॉइंट लोड. आता युडीएल ची व्हॅल्यू काय असेल, पॉइंट लोडची व्हॅल्यू काय असेल, असं कुणीच सांगू शकत नाही स्पेसिफिक. पण युडीएल आणि पॉइंट लोड, फक्त युडीएलचं नाही येणार, फक्त पॉइंट लोडचं नाही येणार, युडीएल इन आणि पॉइंट लोड इन. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हेच लॉजिक आहे. हा प्रॉब्लेम आलेला आहे बघा. हा तर जवळपास 4-5 वेळा आलाय. बरं या ठिकाणी मी तुम्हाला जे काही 4-5 इम्पॉर्टंट क्वेश्चन माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट होते ते सांगितले. 3 युनिटचे इम्पॉर्टंट थेरीचे पॉइंट, त्यानंतर इम्पॉर्टंट न्यूमरिकल सांगितलेले. उरलेल्या 2 युनिटचे मी नेक्स्ट लेक्चरला सांगेल. ओके, बाय स्टुडंट्स.